ट्युशन विथ दीपालीमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिल्यांदा तर पहिल्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक शेअर फॉलो केला त्यासाठी खूप 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 धन्यवाद। तर मग आता हा घेऊन आले मी तुमच्यासाठी सेकंड व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की नेम आणि सरनेमला वेगवेगळे कसे केले जातात। तर भरपूरदा आपल्याला असा टास्क मिळतो की आपल्याला नाव आणि सरनेम वेगवेगळे करायचे, तर मग ते कसे करायचे ते मी सांगते। आणि अशाच एक्सेल टिप्ससाठी माझं चॅनल फॉलो लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर मग उशीर न करता आपण आपला व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत। फर्स्ट मी माऊस घेते आहे, देन इथे मी ठेवून क्लिक करते आहे इक्वल, देन लेफ्ट, देन ब्रॅकेट आणि मग नेम जे लिहिलेलं ना ते कॉलम मी चूज करणार आहे। देन कॉमा फाइंड करते आहे आणि मग ब्रॅकेट आणि इथे परत दुहेरी अवतरण चिन्ह येणार आहेत। हो, फाइंड केल्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ना स्पेस ठेवायचे आहे तुम्हाला, परत दुहेरी अवतरण चिन्ह, मग कॉमा, परत नेमवाला आपल्याला घ्यायचा आहे। देन ब्रॅकेट -1, हा आपण एक फाइंड करतो म्हणून -1 लावणार आहोत आणि मग फायनल ब्रॅकेट आपण क्लोज करतो आणि इंटर प्रेस करायचं आहे। इथे नेम आलेला आहे। सेकंड आता आपण सरनेम घेणार आहोत। तर सरनेमसाठी थोडासा फॉर्म्युला वेगळा आहे। इथे इक्वल राईट, त्याच्यानंतर ब्रॅकेट, परत नेमवाला कॉलम घ्यायचा आहे, कॉमा, इथे टाईप करायचं तुम्हाला LEN, परत ब्रॅकेट देणार आहोत आपण इथे, परत नाववाला कॉलम घेतो आहे, देन ब्रॅकेट क्लोज, इथे मायनस फाइंड लिहायचं आहे तुम्हाला। मायनस फाइंड लिहिल्यानंतर ब्रॅकेट द्यायचं आहे, परत दुहेरी अवतरण चिन्ह, मध्ये पेज ठेवायचं आहे तुम्हाला, स्पेस ठेवल्यानंतर परत दुहेरी अवतरण चिन्ह, कॉमा, नेमवाला ब्रॅकेट घेतो आहे आपण इथे, क्लिक करून नेमवाला ब्रॅकेट आणि ब्रॅकेट क्लोज आणि फायनल ब्रॅकेट क्लोज करतो आणि इंटर। तर अशा प्रकारे मी दोन्हीही नावं तुम्हाला वेगवेगळे करून दाखवलं आहे। ह्यालाच कॉपी करायचं आहे आणि खाली पेस्ट करत यायचं आहे, म्हणजे सगळीकडे आपल्याला सेम फॉर्म्युला लागतील। आणि एक्सेल शीट आहे ना नेहमी तुम्ही सेव्ह करायला विसरू नका, नाही तर बऱ्याचदा असं गोष्ट होते की आपण भरपूर असं काम करतो आणि एक्सेल शीटच सेव्ह करायला आपण विसरून जातो। तर ही चूक होऊ नये त्यामुळे सारखं तुम्ही कंट्रोल एस पेस्ट करत राहा, त्याच्याने तुमची शीट ही सेव्ह होईल आणि तुम्हाला सवयही लागेल, म्हणजे मग काही मिस्टेकही होणार नाही, तुमचे फॉर्म्युलाजही बरोबर राहतील आणि काही प्रॉब्लेम्स येणार नाही।